नमस्कार. कोकण सफरमध्ये तुमचं हार्दिक स्वागत आहे. मी आता रत्नागिरीला आलो आहे आणि सध्या भात कापणीचं भात कापत आहेत लोकं. तर ह्या वर्षी आमचं पण भात कापायचं होतं म्हणून मी आलो होतो आणि तुम्हाला सांगण्याचा आनंद होतो की आमचं किरबेट गाव हे कोकणातील सह्याद्रीच्या मोठ्या-मोठ्या रांगाच्या खाली जो गोल डोंगर आहे पूर्ण त्याच्यामध्ये सह्याद्रीच्या मधोमध हे किरपेट गाव आहे. किरपेटच्या पूर्वेला जर बघायला गेलं विशाळगडाचा जो पूर्वेचा दरवाजा आहे तो आहे. त्याच्यानंतर दक्षिणेला मुचकुंदी ऋषी जे श्रीकृष्णाचं देवस्थान आहे आणि जे इथे भगवान श्रीकृष्णाने कालवंश राजाचा अंत केला होता ते देवस्थान आहे. इकडे जर उत्तरेला गेलात तर मार्लेश्वर हे आमच्या इथून जास्तीत जास्त 15 किलोमीटरवर मार्लेश्वर आम्ही चालत जातो. त्याच्यानंतर या साईडला गेलात तर कुवार खांबे या साईडला वरती आहेत. असं आंबा असं आहे आणि ह्या साईडला उत्तरेला मुर्शीगाव, या साईडला साखरपा गाव असं विविध प्रकारे आणि पुढे जर गेला तर देवडा गाव आहे. लास्ट टोक जो येतं ते देवडा गाव येतं. त्याच्यानंतर आमचं किरबेट गाव हे मध्यस्थी असल्याकारणाने किरबेट गावाचा इतिहास मोठा आहे. निसर्गरम्य असा हा इतिहास आहे. तुम्ही जरूर भेट देऊ शकता किरबेट गावाला. नक्की भेट देऊ शकता तुम्ही. आणि किरबेट गाव हे इतिहासातील नामवंत असं गाव आहे. तुम्ही नक्की भेट द्या. तूर्तास थांबतो. कोकण सफरमध्ये तुमचं पण हार्दिक स्वागत आहे. तुम्ही नक्की या. जर तुम्हाला किरबेट गाव बघायचं असेल तर तुम्ही कमेंट मला करा. माझं यूट्यूब चॅनल आहे कोकण सफर फ्री विथ प्रिन्स सुर्वे. तुम्ही त्याच्यावर कमेंट केलात मला किरबेट गाव दाखवा तर आम्ही नक्कीच दाखवू. धन्यवाद. नमस्कार.